नमस्कार, मी कोमल. तर आज आपण कोल्हापूर स्पेशल कटवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर अगदी झणझणीत असा हा कटवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी स्टेप बाय स्टेप मी रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पूर्ण रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर कटवडा बनवण्यासाठी सुरुवातीला मी वडे बनवण्यासाठी भाजी बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथं 3 बटाटे घेतलेले आहेत उकडून, त्याची साल काढून घेतलेली आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं. खूप जास्त तेल टाकायचं नाही भाजी बनवताना. तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेल गरम झालेलं आहे. तर मी आता भाजीमध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घेणार आहे थोडीशी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. जिरं टाकून घेते. आता हिरवी मिरची बारीक करून घेतली होती, ती मिरची टाकून घेणार आहे मी. तर मिरची मी खूप जास्त टाकलेली नाही, थोडीशीच टाकलेली आहे. आता तेलामध्ये थोडीशी हळद टाकून घेते. गॅस बंद केलेला आहे मी, कारण की मिरची वगैरे करपू नये त्यासाठी. थोडीशी कढीपत्त्याची पानं आहेत, ती चिरून घेतलेली आहेत मी बारीक. आणि आता हे जे बटाटे घेतलेले आहेत ते हातानेच तेलामध्ये कुस्करून टाकणार आहे मी. खूप जास्त बारीक करायचं नाही. वड्यांमध्ये थोडासा मोठा मोठा बटाटा असला तरच वडे छान लागतात. तर सगळे बटाटे मी फोडून कढईमध्ये टाकलेले आहेत भाजी बनवण्यासाठी. चमच्याने मिक्स करून घेते. एखादा बटाटा जर खूप मोठा वाटत असेल तर तो चमच्याने असा फोडून घ्यायचा. अगदी झटपट तयार होते ही वड्यासाठीची जी भाजी आहे ती. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते. तर सेंधव मीठ टाकते मी. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. एक 2-3 मिनिटं फक्त हा बटाटा आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे, म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये. एखादा बटाटा मोठा असेल तर मी चमच्याने अशा पद्धतीने फोडून घेते. तर हे बघा, वडे बनवण्यासाठी ही भाजी जी आहे ती तयार आहे. तर आता गॅस बंद करून घेते. आणि आता आपण तयार करणार आहोत. भाजी थोडीशी थंड करून घेते मी. तोपर्यंत आपण जो कट बनवणार आहे वड्यांसाठी, ते कटाचं वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी साहित्य काय घेतलं आहे ते दाखवते सुरुवातीला. तर हा उभा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक. कढीपत्त्याची पानं आहेत, लसूण घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे ते खिसून घेतलं, आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली. तर वाटण तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर त्यासाठी इथं मी छोटावाला टोप घेतलेला आहे.
थोडंसं तेल टाकून घेते. खूप जास्त तेल मी आत्ता टाकणार नाही, कारण की आता फक्त आपल्याला कांदाच भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर ज्यावेळेस कट वडा बनवतात काही लोक, तर त्यावेळेस फक्त या वाटणाचाच म्हणजे कट बनवतात. मग तो खूप पातळ होतो. मग त्याची थोडीशी छान आणखीन टेस्ट यावी यासाठी मी काय करते, ही मटकी आहे मोड आलेली, ती मी 2 शिट्ट्या देऊन घेतलेली आहे, म्हणजे शिजवून घेतलेली आहे थोडीशी. ती मी कटामध्ये वापरणार आहे ज्यावेळेस आपण कटाची आमटी तयार करतोय वडे बनवण्यासाठी त्यावेळेस. तर तेल गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी आता टाकणार आहे कांदा. आणि याच पातेल्यामध्ये मी कटाची आमटी सुद्धा बनवणार आहे. हे आपल्याला घट्टसर वाटण ह्याचं तयार करायचं आहे. त्यासाठी मी हा कांदा घेतलेला आहे, तो मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. एक 2-3 मिनिटे हा कांदा जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेते. आता मी सोलून घेतलेला जो लसूण आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे कांद्यासोबत लसूण सुद्धा व्यवस्थित भाजला जाईल. थोडंसं आल्याचा तुकडा जरी टाकला तरी चालतो, पण मी नाही टाकलेला. तर हे बघा, कांदा सुद्धा छान असा भाजत आलेला आहे. तर आणखीन एक 2-3 मिनिटं हा कांदा मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेते. कांदा असा भाजून घेतला की आमटी बनवताना जास्त वेळ मसाला असा भाजायला लागत नाही. तर कांदा सुद्धा छान भाजलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये खिसून घेतलेले जे सुकं खोबरं आहे ते टाकून घेते. खोबरं सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये 1-2 मिनिटं मी भाजून घेते. करपवायचं नाही खोबरं वगैरे आपल्याला. तर हे बघा, छान असं मी भाजून घेतलेला आहे कांदा. तर आता मी गॅस बंद करते. तर कटाची आमटी बनवण्यासाठी इथं मी कांदा वगैरे जे आपण भाजून घेतला होता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. तर या भांड्यामध्ये मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती, त्याच भांड्यामध्ये मी कांदा काढून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि याचं वाटण तयार करून घेणार आहे. तर मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, पाणी न टाकता वाटण बनवलेलं आहे हे मी. तर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तेल टाकून घेते आता. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घेणार आहे. सॉरी, जिरे टाकणार आहे, मोहरी नाही टाकणार मी. जिरे व्यवस्थित फुलले की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते आणि आता जे आपण वाटण तयार केलं आहे कांद्याचं वगैरे,
कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, तर ते मी याच्यामध्ये टाकून घेते. व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. मसाला आपण हा जे वाटण तयार करत होतो त्यावेळेस पाणी वापरलेलं नाही बारीक करताना, त्यामुळं मसाला भाजताना खूप जास्त टाईम लागत नाही. तर हे बघा, हा मसाला व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार आहे. सुरुवातीला हळद टाकते थोडीशी, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाकते थोडासा. या मसाल्यांमुळे ह्या आमटीला छान अशी टेस्ट येते. तर काही लोक ही कट ज्यावेळेस हा बनवतात, कटाची आमटी, त्यावेळेस मसाल्याचं जे आपण वाटण तयार केलं त्या वाटणामध्येच काही खडे मसाले टाकून ते बारीक करतात. पण मी तसं करत नाही, कारण की कधी कधी ते मसाले असे मोठे राहतात, बारीक होत नाहीत. मग ते असं दाताखाली जर आले खाताना, मग ते म्हणजे कटाची त्या आमटीची टेस्ट जाते. त्यासाठी मी गरम मसाला वापरते शक्यतो. तर हा मसाला सुद्धा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर आता या मसाल्यामध्ये आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते मी टाकते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घ्या. आणि आपली लाल मिरची पूड आहे ती सुद्धा मी थोडीशी टाकणार आहे. हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. मसाले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता जी मटकी शिजून घेतली होती ती या मसाल्यामध्ये मी सुरुवातीला टाकून घेते आणि ती सुद्धा या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेते. मटकी टाकल्यामुळे ह्या आमटीला छान अशी टेस्ट येते आणखीनच. त्यासाठी मी टाकलेली आहे मटकी थोडीशी, खूप जास्त नाही टाकलेली. आता याच्यामध्ये मी या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी टाकून घेते सुरुवातीला. तर मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर ह्या आमटीचा छान असा घरभर वास सुटलेला आहे. तर याच्यावरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि याला तर मी कटाची आमटी सुद्धा व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते मी या पातेल्यामध्ये टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडीशी हळद टाकणार आहे मी. खायचा सोडा टाकून घेते थोडासा. आणि पिठामध्ये थोडासा ओवा सुद्धा टाकायचा आहे. तर इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर आणि तो चोळून असा या पिठामध्ये टाकणार आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेते.
तर हाताने व्यवस्थित हे पीठ मी मिक्स करून घेते आता. हे पीठ जे आहे वडे बनवण्यासाठी ते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचं आपल्याला. तर हे बघा, हे वडे बनवण्यासाठी पीठ मी व्यवस्थित असं कालवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने हे पीठ बनवलेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही. तर मी पीठ कालवत होते तोपर्यंत मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं मी बटाट्याच्या भाजीचे असे छोटे छोटे गोळेसुद्धा करून घेतलेले आहेत वडे बनवण्यासाठी. तर आता एक एक वडा मी तळून घेणार आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मगच वडे तळायला घ्यायचे आहेत. तर हे बघा, व्यवस्थित एक असं बटाट्याच्या भाजीचा मी गोळा असा तयार केलेला तो घेतलेला आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घेतलेला आहे. म्हणजेच त्याला पीठ लावून घेतलेलं आहे वरून व्यवस्थित. आणि आता हा मी वडा कढईमध्ये सोडणार आहे तळण्यासाठी. हळूच सोडायचा, खूप घाई करायची नाही. आणि व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर मी दुसरा वडासुद्धा तळून घेणार आहे. अशा पद्धतीने हे बघा मी पीठ लावून घेते आणि हा वडासुद्धा मी तळण्यासाठी टाकणार आहे. तर 3 वडे मी कढईमध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत. तर अलगद असे मी सुरुवातीला हे चमच्याने वडे पलटी करून घेणार आहे. एक बाजू व्यवस्थित तळून घेतल्यानंतरच मी हे वडे जे आहेत ते पलटी करते. हे बघा, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हे वडे मी तळून घेणार आहे. तर हे बघा, दोन्ही बाजूने वडे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत मी. आता ते एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा सगळे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. हे बघा, एक एक वडा व्यवस्थित काढून घेते, तेल निथळून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर छान असे वडे तयार आहेत. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसतात ते. सगळे वडे मी काढून घेते आणि उरलेले वडे सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते. हे बघा, तयार आहे झणझणीत असा कटवडा सोबतच कट. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कटवडा कसा झाला होता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.